नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे काय मोनोफिजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे या चॅप्टरमध्ये आपण जे काय उर्वरित जे काय आपला पार्ट आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी जे काय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे ड्रॉप्स. त्या ड्रॉप्स हे काय आहे, जनरली जे काय पीडियाट्रिक किंवा मग चिल्ड्रनसाठी हे ड्रॉप्स यूज केले जातात. पेडियाट्रिक डोसेस फॉर्म आहे. यामध्ये जे काय विटॅमिन्स असतील किंवा मग अँटीबायोटिक्स असतील हे ड्रग या ठिकाणी ड्रॉपच्या मार्फत दिले जातात. बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला गेलेला मित्रांनो, ड्रॉपच्या मार्फत किंवा ड्रॉप या डोसेस फॉर्मच्या मार्फत कोणत्या प्रकारचे ड्रग जनरली दिले जातात. तर त्याच्यामध्ये आहे विटॅमिन्स आणि अँटीबायोटिक्स हे ड्रग्स ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत दिले जातात. ड्रॉप्स हे डोसेस फॉर्म जनरली चिल्ड्रन्स किंवा मग पेडियाट्रिक डोसेस फॉर्म आहे, हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर ऑइल सोल्युबल विटॅमिन्स सच ॲज विटॅमिन ए आणि डी कॉन्सन्ट्रेट इन फिश लिव्हर ऑइल आर प्रेझेंटेड ॲज अ ड्रॉप्स फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात घ्या, जे काय ऑइल सोल्युबल विटॅमिन्स आहेत, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत, विटॅमिन ए आणि डी हे जनरली ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत या ठिकाणी दिले जातात. यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतो की ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत कोणते विटॅमिन्स दिले जातात. तर ते आहेत ऑइल सोल्युबल म्हणजेच फॅट सोल्युबल विटॅमिन्स, त्याला आपण फिश लिव्हर ऑइल किंवा मग विटॅमिन डी म्हणूयात, किंवा मग विटॅमिन ए हे काय केले जातात, ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत या ठिकाणी दिले जातात. ओके. त्याचबरोबर जे काय डोस आहे लहान लेकरासाठी किंवा लहान मुलासाठी हे डोस दिले जात असल्यामुळं जे काय क्वांटिटी असेल किंवा मग त्याचा डोस आहे हे आपण ॲक्युरेट देणं गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी जे काय 2 मेथड यूज केले जातात. त्यामध्ये जे काय यूज ऑफ ड्रॉपर, या ठिकाणी ड्रॉपरचा वापर केला जातो, ज्यावरती 5 ml किंवा 10 ml मार्किंग असते. त्या ड्रॉपरच्या आधारे बाळाला किंवा मग जे काय पेडियाट्रिक यूजसाठी जे ड्रग दिले जातात ते या ठिकाणी ड्रॉपरच्या मार्फत दिले जातात. त्यामुळं ॲक्युरेट जे काय आहे ड्रग दिले जाऊ शकतात. त्याचबरोबर जे काय प्री कॅलिब्रेटेड ड्रॉप असतात त्यामार्फतसुद्धा या ठिकाणी हे ड्रॉप्स डोसेस फॉर्म दिले जातात. ओके. त्याचबरोबर साईज ऑफ ड्रॉप्स फ्रॉम द मेडिसिन ड्रॉपर डिपेंड्स ऑन फॅक्टर्स सच ॲज सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, डेन्सिटी आणि जे काय टेम्परेचर आहे त्या लिक्विडचं त्यावर डिपेंड आहे. जे काय ड्रॉपची जी काय साईज आहे, जे काय डोसेस फॉर्म आहे ड्रॉपचे, ती त्या सोल्युशनची किंवा त्या लिक्विडच्या सरफेस टेन्शन किंवा व्हिस्कोसिटी किंवा डेन्सिटी या फॅक्टरवरती काय असणार आहे ते अवलंबून असणार आहे. त्यानंतर जे काय या ठिकाणी ड्रॉप्समध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी पाहू शकता, कोणते ड्रग दिले जातात ड्रॉप्सच्या डोसेस फॉर्ममधून. तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स आणि दुसरं आहे काय विटॅमिन्स हे ड्रग दिले जातात. त्यामध्ये विटॅमिन ए आणि डी हे ड्रग विटॅमिन्स हे ड्रॉप्स या डोसेस फॉर्मच्या मार्फत दिले जातात. आणि ड्रॉप्स हे डोसेस फॉर्म जनरली चिल्ड्रन्समध्ये यूज केले जातात. चिल्ड्रन जे काय लहान लेकरं असतात, जे की टॅबलेट, कॅप्सूल, सिरप वगैरे घेऊ शकत नाहीत, जे की आपण त्याला 1 वर्षाच्या खालीचे जे काय चिल्ड्रन असेल 1 इयरच्या किंवा मग 6 महिन्याच्या, तर त्यांना हे ड्रॉप्स दिले जातात. या ठिकाणी हेच आपण 4 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत देऊ शकतो, परंतु ड्रॉप्सनं काय होऊ शकतं, ज्याचा जे काय ॲक्युरेटशी डोस असणार आहे किंवा मग जे काय पोटेंट ड्रग असणार आहे याच्यासाठी हे ड्रॉप्स महत्त्वाचे आहेत. किंवा मग त्याच्यासाठी जे काय ड्रॉपर हे काय आपण त्याला काय म्हणत यूज केलं जातं. ओके. त्यानंतर जे काय नंतरचं जे काय डोसेस फॉर्म आहे लिनिमेंट. जे काय लिनिमेंट आहे हे सोल्युशन ऑर इमल्शन आहे ॲक्वेस आणि ऑइली व्हेकलमध्ये याच्या काय केलं जातं यूज केला जातो. लिनिमेंट काय आहे सोल्युशन फॉर्ममध्ये किंवा मग इमल्शन फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. त्याचबरोबर जे काय ॲक्वेस किंवा ऑइली या ठिकाणी व्हेकल या ठिकाणी यूज केलं जातं. त्याचबरोबर जे काय अनब्रोकन स्किन आहे त्यावरती हे काय केलं जातं लिनिमेंट अप्लाय केलं जातं. कधीही ब्रोकन स्किनवर लिनिमेंट अप्लाय करत नाहीत. तर ते टाळण्यासाठी या ठिकाणी काय दिलं जातं इन्स्ट्रक्शन पहा, फॉर एक्सटर्नल यूज ओनली. जे काय लिनिमेंट आहे त्याच्या जे काय कंटेनर आहे त्याच्या लेबलवरती काय लिहिलं जातं फॉर एक्सटर्नल यूज ओनली. त्याचबरोबर जे काय लिनिमेंट्स आहेत
काय आहेत, सेमी लिक्विड प्रिपरेशन मिंट फॉर ॲप्लिकेशन टू द स्किन. हे काय आहेत, सेमी लिक्विड प्रिपरेशन आहेत. त्याचबरोबर युजली अप्लाय टू द स्किन विथ फ्रिक्शन. स्किनवर अप्लाय केलं जातं, फ्रिक्शन किंवा मसाज केली जाते, रबिंग केली जाते. परंतु जी ब्रोकन स्किन आहे त्यावरती किंवा जखम झालेल्या स्किनवरती लिनिमेंट वापरत नाहीत, तर अनब्रोकन स्किनवरती लिनिमेंट वापरतात. लिनिमेंट मे बी अल्कोहोलिक और ऑइली सोल्युशन और इमल्शन. लक्षात घ्या, लिनिमेंट काय आहे, सोल्युशन बी असू शकतं, इमल्शन बी असू शकतं. त्याचबरोबर ते ऑइली किंवा मग ॲक्वेस पण असू शकतं, अल्कोहोलिक पण असू शकतं. ओके. त्याचबरोबर लक्षात घ्या, जे काय लिनिमेंट आहे ॲक्वेस आहे, ऑइली आहे, अल्कोहोलिक आहे, तिन्ही गोष्टी या ठिकाणी याच्यामध्ये सोल्युशनमध्ये किंवा मग सॉल्वंटमध्ये ते अवेलेबल असतात. ऑइली, अल्कोहोलिक आणि ॲक्वियस. ओके. त्याचबरोबर अल्कोहोल हेल्प इन द पेनिट्रेशन ऑफ मेडिकॅमेंट इन टू द स्किन अँड ऑल्सो इन्क्रीजेट इट्स काउंटर इरिटंट ऑर रुबिफिशंट ॲक्शन. जे काय ॲक्वियस, जे काय अल्कोहोल जे काय व्हेकल म्हणून वापरलं जाईल जेव्हा लिनिमेंटमध्ये, तेव्हा जे काय अल्कोहोल आहे, जी काही लिनिमेंटची जी काय रुबिफिशंट किंवा मग काउंटर इरिटंट ॲक्शन आहे ती काय करेल, इन्क्रीज करेल. त्याचबरोबर ड्रगचं जे काय पेनिट्रेशन आहे ते पण काय करेल, स्किनमध्ये इन्क्रीज करेल आणि त्यामुळं काय होईल, ॲक्शन चांगल्या प्रकारे किंवा इफेक्ट चांगल्या प्रकारे मिळेल. त्याचबरोबर सोप आल्सो इन्क्लुडेड इन इन्ग्रेडियंट सम ऑफ द लिनिमेंट. ओके. काही लिनिमेंटच्या कंपोजिशनमध्ये सोप पण या ठिकाणी यूज केली जाते. त्याचबरोबर जे काय अदर जे काय आपला डोसेस फॉर्म आहे त्यामध्ये जे काय लिनिमेंट कंटेन मेडिकॅमेंट पोजेसिंग अनाल्जेसिक रुबिपेसेंट. ओके. जे काय लिनिमेंटचे जे काय मेनली कोणते ड्रग यूज केले जातात त्यामध्ये अनाल्जेसिक, त्याचबरोबर रुबिपेसेंट, सुथिंग आणि काउंटर इरिटंट स्टिम्युलेटिंग प्रॉपर्टी असणारे ड्रग या ठिकाणी लिनिमेंटमध्ये या ठिकाणी जनरली यूज केले जातात. परत एकदा सांगतोय, स्टिम्युलेटिंग, काउंटर इरिटंट, अनाल्जेसिक किंवा रुबिफिशंट ॲक्शन असणारे ड्रग ह्या लिनिमेंट या डोसेस फॉर्ममधून दिले जातात. त्याचबरोबर त्याचबरोबर लिनिमेंट शुड नॉट बी अप्लाइड टू ब्रोकन स्किन बिकॉज इट मे काउज एक्सेसिव्ह इरिटेशन. जर आपण लिनिमेंट हे जर ब्रोकन स्किनला अप्लाय केलं तर काय होईल, एक्सटेन्सिव्ह काय होईल, इरिटेशन होईल किंवा मग त्या ठिकाणी दाह किंवा पेन होईल. त्याचबरोबर जर एक्झाम्पल पाहिजे असेल लिनिमेंटचं ते आहे कॅम्फर लिनिमेंट. लक्षात घ्या, एक्झाम्पल काय, कॅम्फर लिनिमेंट. नंतरचं जे काय डोसेस फॉर्म आहे थ्रोट पेंट्स. नंतरचं जे काय डोसेस फॉर्म आहे थ्रोट पेंट्स. आता थ्रोट पेंट्स काय, हे काय आहेत, व्हिस्कस लिक्विड प्रिपरेशन आहेत. जे काय माउथ असेल किंवा मग जे काय थ्रोट इन्फेक्शन असेल त्यामध्ये हे थ्रोट पेंट्स वापरले जातात. जे काय माउथ असेल किंवा ओरल कॅव्हिटी असेल त्याचे जे काही इन्फेक्शन असेल त्याच्या ट्रीटमेंटसाठी जनरली थ्रोट पेंट्स वापरतात. हे व्हिस्कस लिक्विड आहेत. लक्षात घ्या, निव्वळ लिक्विड नाहीत, हे काय आहेत, व्हिस्कस आहेत. ग्लिसरीन इज कॉमनली यूज्ड ॲज अ बेस बिकॉज हे व्हिस्कस असतं. त्याचबरोबर म्युकस मेम्ब्रेनला अडेअर होतं आणि त्यामुळं काय होतं, जे काय ड्रग आहे त्याची ॲक्शन जास्त वेळ होते, लाँग टाईम होते. त्याचबरोबर त्याची स्वीट टेस्ट पण असते. आता थ्रोट पेंट्समध्ये ग्लिसरीन जनरली काय यूज करतात, तर ते व्हिस्कस आहे. व्हिस्कस असल्यामुळं जास्त वेळ म्युकस मेम्ब्रेनला अटॅच होतं, त्यामुळं ड्रगची ॲक्शन जास्त वेळ होते. त्याचबरोबर स्वीट टेस्ट असल्यामुळं सुद्धा थ्रोट पेंट्समध्ये जनरली काय केलं जातं, ग्लिसरीन यूज केलं जातं, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पेंट्स जनरली जर विचारलं सिम्पल पेंट्स, तर पेंट्स काय, व्हिस्कस प्रिपरेशन फॉर लोकल ॲक्शन इन अ फॅरिंग्स. आता थ्रोट पेंट्स आणि पेंट्स एकच आहे, बट कधी कधी कन्फ्युजन करण्यासाठी पेंट्स म्हणजे काय हे पण विचारलं जातं. तर पेंट्स काय, तर व्हिस्कस प्रिपरेशन जे काय माउथ असेल किंवा फॅरिंग्स असेल यांच्या जे काय इन्फेक्शन असेल त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतात. ओके. त्यानंतरची जी कन्सेप्ट आहे लोशन. आता लोशन म्हणजे काय, तर हे काय, ऑइली, ॲक्वियस और अल्कोहोलिक लिक्विड प्रिपरेशन. लक्षात घ्या, तिन्ही बी ऑइली, अल्कोहोलिक और ॲक्वियस लिक्विड प्रिपरेशन आहे, मोनोफेजिक आहे. लक्षात घ्या, आपण काय पाहतोय, मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म पाहतोय.
मग हे लोशन काय आहे, तिन्ही व्हेकलमध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. ॲक्वेस होऊ शकतं, अल्कोहोलिक होऊ शकतं, ऑइली होऊ शकतं. म्हणजे तिन्हीही जे काय सॉल्वंट आहेत त्याच्यामध्ये किंवा मग व्हेकल आहेत, ऑइल असेल, अल्कोहोल असेल, वॉटर असेल, हे या लोशन तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. त्याचबरोबर कधीकधी इमल्शन बायफेजिक पण असू शकतं. त्यामध्ये सस्पेन्शन इमल्शन जर बनवलं असेल तर लोशन हे कधीकधी काय असू शकतं, बायफेजिक म्हणजे बायफेजिक डोसेस फॉर्म एकापेक्षा जास्त फेज असू शकतात त्याच्यामध्ये. तेव्हा ते इमल्शन किंवा सस्पेन्शन या डोसेस फॉर्म किंवा सस्पेन्शन या नेचरमध्ये ते बनवलेलं जाऊ शकतं. ओके. त्याचबरोबर ॲक्वियस नॉन ॲक्वियस सोल्युशन पण या ठिकाणी वापरले जाऊ शकतात. लोशन आर लिक्विड प्रिपरेशन मीन फॉर एक्सटर्नल ॲप्लिकेशन विदाउट फ्रिक्शन. आता लक्षात घ्या, लिनिमेंट आणि लोशनमधला फरक काय. लिनिमेंट मसाज किंवा फ्रिक्शन म्हणून किंवा मग रबिंग स्किनवर रब करून अप्लाय केले जातात, परंतु लोशन विदाउट फ्रिक्शननं काय केले जातात, अप्लाय केले जातात. लक्षात घ्या, दे आर अप्लाय टू डायरेक्ट टू द स्किन विथ द हेल्प ऑफ सम ॲब्सॉर्बंट मटेरियल, जसं कॉटन स्वॅब असेल किंवा मग कॉटन वूल असेल, गॉज असेल, हे याच्यावर अप्लाय करून ते काय केले जातात, स्किनवरती किंवा ज्या ठिकाणी अप्लाय करायचे त्या ठिकाणी लोशन वापरले जातात. लक्षात घ्या, लिनिमेंटसाठी कोणत्याही प्रकारचं जे काय आपण म्हणूयात कॉटन वूल असेल किंवा गॉज असेल वापरले जात नाही, डायरेक्टली हातावर घेऊन स्किनवर रब केले जातात. परंतु लोशन लावण्यासाठी काय केलं जातं, याच्यावरसाठी कॉटन वूल किंवा गॉज आपण या ठिकाणी वापरतो. त्याचबरोबर जे काय लोशन असेल लोकल ॲक्शन, त्याचबरोबर कूलिंग, सूथिंग किंवा प्रोटेक्टिव्ह ॲक्शनसाठी आपण वापरला जातो. प्रोटेक्टिव्ह म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो कॅलामाइन लोशन पण वापरतात, कॅलामाइन लोशन. त्याचबरोबर लक्षात घ्या, लोशनचे किती युजेस आहेत किंवा कोणत्या प्रॉपर्टीज असणारे ड्रग या ठिकाणी यूज केले जातात त्याच्यामध्ये, तर ते आहे कूलिंग, सूथिंग आणि प्रोटेक्टिव्ह पर्पजसाठी किंवा ॲक्शन असणारे ड्रग या ठिकाणी लोशनमध्ये वापरले जातात. त्याचबरोबर दे आर जनरली प्रिस्क्राइब फॉर अँटीसेप्टिक ॲक्शन. एक्झाम्पल पाहायचं असेल तर कॅलामाइन लोशन. अल्कोहोल इज समटाइम इन्क्लूड इन ॲक्वियस सोल्युशन लोशन फॉर इट्स प्रोटेक्टिव्ह, कूलिंग अँड सूथिंग इफेक्ट. कधी कधी लोशनमध्ये अल्कोहोल यूज केलं जातं आणि अल्कोहोलची जी काय इफेक्ट आहे तो आहे कूलिंग असेल, सूथिंग असेल, ह्या इफेक्टसाठी अल्कोहोल यूज केलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे सॅलिसिलिक ॲसिड लोशन. ओके. त्याचबरोबर मर्क्युरी क्लोराईड लोशन ॲसिटोन इज यूज्ड ॲज अ व्हेकल. जे काय मर्क्युरी क्लोराईड लोशन आहे त्यामध्ये ॲसिटोन जे काय सोल्युशन आहे किंवा मग व्हेकल आहे हे पण यूज केलं जातं. त्याचबरोबर दिस प्रिपरेशन यूज फॉर द स्काल्प कंडिशन. इट कंटेन्स लोकल अनॅस्थेटिक ऑर अँटीसेप्टिक ड्रग. जेव्हा स्काल्प जे काय चे डिसीज असतील, जे काय डोक्याचे डिसीज असतील, आपण त्याच्यासाठी जे काय लोशन वापरतो त्यामध्ये अँटीसेप्टिक किंवा अनॅस्थेटिक ड्रग या ठिकाणी वापरले जातात. त्याचबरोबर या लोशनचं लेबल कसं असणार आहे, जे काय कंटेनर असणार आहे लेबल लोशनचं, त्यावरचं लेबलवर काय इन्स्ट्रक्शन दिले असतात किंवा काय डायरेक्शन दिले असतात, त्यामध्ये अप्लाय ऑन अनब्रोकन स्किन. ओके. त्याचबरोबर फॉर एक्सटर्नल यूज ओनली, अप्लाय विदाऊट रबिंग. त्याचबरोबर डू नॉट हॅव अ डोस कॉलम. त्याचबरोबर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा डोस कॉलम नसतं आहे. ओके. आता जे काय लोशन आहे ब्रोकन स्किनवर पण अप्लाय करू शकतं. या ठिकाणी अनब्रोकन झालं, ब्रोकन स्किनवर अप्लाय करू शकतात. एक्सटर्नल यूज ओनली आहे. अप्लाय विदाऊट रबिंग, तर लोशनमध्ये रबिंग करत नाही, ते लिनिमेंटमध्ये रबिंग करतात, हे लक्षात घ्या. म्हणून इथं अप्लाय विदाऊट रबिंग. त्याचबरोबर यावरती कोणत्या प्रकारचा डोसचा कॉलम नसतं, कारण की ते एक्सटर्नल ॲप्लिकेशन असल्यामुळं त्यावर कोणत्या प्रकारचा डोस किती वापरायचं काय सांगितलं जात नाही. जस्ट जे काय कॉटन वूल असेल किंवा स्वॅब असेल त्यावरती लोशन घेतलं जातं आणि मग जखम असेल ज्या ठिकाणी अप्लाय करायचं त्या ठिकाणी ते अप्लाय केलं जातं. त्यानंतर लिनिमेंट आणि लोशनमधला जे काय महत्त्वाचा फरक आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. लिनिमेंट आणि लोशन आहे. आता तुम्ही लिनिमेंट आणि लोशन दोन्ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर लिनिमेंट काय आहे, अल्कोहोलिक, ऑइली ऑर सोप सोल्युशन ऑर इमल्शन आहे. बघा, अल्कोहोलिक आहे, ऑइली आहे, सोप सोल्युशन किंवा मग इमल्शन आहे. लोशन काय आहे, लिनिमेंट काय आहे, अल्कोहोलिक, ऑइली किंवा सोप सोल्युशन किंवा दुसरं काय आहे
इमल्शन या फॉर्ममध्ये असतं, परंतु जे काय लोशन आहे ॲक्वियस अल्कोहोलिक सोल्युशन आहे किंवा मग सस्पेन्शन इन ॲक्वियस मीडियामध्ये असते. तर लिनिमेंट कधी सस्पेन्शन नसतं, लिनिमेंट हे इमल्शन फॉर्ममध्ये असू शकतं, परंतु लोशन हे इमल्शन फॉर्ममध्ये नसतात, सस्पेन्शनमध्ये असतं. लक्षात घ्या. आता या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लिनिमेंटला इमल्शन म्हणू शकता आणि लोशनला सस्पेन्शन म्हणू शकता. त्याचबरोबर अल्कोहोलिक अँड ॲक्वियस सोल्युशन आहे, या ठिकाणी ऑइली सोल्युशन नाही आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ॲक्वियस सोल्युशन नाही आहे. ओके. त्याचबरोबर अप्लाइड विथ फ्रिक्शन, जे काय लिनिमेंट आहे फ्रिक्शन किंवा रबिंग करून स्किनवर अप्लाय केलं जातं, परंतु जे काय लोशन आहे ते विदाऊट रबिंग किंवा मग आपण त्याला काय म्हणतो मसाजनं या ठिकाणी अप्लाय केलं जातं. कोणत्या प्रकारचा मसाज किंवा रबिंग या ठिकाणी केली जात नाही. त्याचबरोबर नॉट अप्लाइड ऑन ब्रोकन स्किन, जे काय लिनिमेंट आहे ते ब्रोकन स्किन किंवा मग जखम झालेल्या स्किनवर लावत नाहीत, परंतु लोशन ब्रोकन स्किनवर अप्लाय करतात. त्याचबरोबर जे काय लिनिमेंट आहे ब्रशचा वापर करून आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काय लोशन लावण्यासाठी आपण ॲब्सॉर्बंट मटेरियलचा या ठिकाणी वापर करू शकतो. त्याचबरोबर याचं एक्झाम्पल जर पाहायचं असेल लिनिमेंटचं तर कॅम्फर लिनिमेंट असेल आणि लोशनचं आहे कॅलेमान लोशन. त्यानंतर महत्त्वाची जी काही कन्सेप्ट आहे ती आहे गार्गल्स. गार्गल्स म्हणजे काय तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जे काय थ्रोट इन्फेक्शन असणार आहे किंवा मग ओरल इन्फेक्शन आहे त्याच्यासाठी आपण जे काय गुळण्या करण्यासाठी जे काय आपण लिक्विड वापरतो त्याला आपण गार्गल्स असं म्हणतो. गार्गल्स आर ॲक्वियस solution used to prevent oral or treat throat infection. They are usually available in concentrated form with direction for dilution. आता या ठिकाणी काय केलं जातं ते ऑलरेडी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असल्यामुळं काही ठराविक डोस घेऊन त्याच्यामध्ये वॉटर किंवा अदर सोल्युशन टाकून ते डायल्यूट केलं जातं आणि नंतर यूज केलं जातं. डायरेक्ट गार्गल्स घेऊन यूज करायचे नाही, त्याला डायल्यूट केल्याशिवाय त्याचा यूज करायचा नाही. दे आर ब्रॉट इन टू इंटिमिनेट कॉन्टॅक्ट विथ द म्युकस मेम्ब्रेन ओके ऑफ द थ्रोट अँड आर अलाउड टू रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ इट फॉर अ फ्यू टाईम. किंवा मग त्याचबरोबर जे काय गार्गल्स आहेत ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालं आहे किंवा मग थ्रोटमध्ये किंवा ओरल कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं गरजेचं असते, त्यानंतरच याचा इफेक्ट होईल किंवा मग याचा उपयोग होईल. त्याचबरोबर बिफोर दे आर थ्रोन आउट ऑफ माउथ ओके आपण गुळणी करण्याच्या अगोदर किंवा मग थुंकायच्या अगोदर आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये ते थोडा वेळ काय झालं पाहिजे ते राहिलं पाहिजे, म्हणजे ते आपल्या इन्फेक्शनला किंवा ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि त्या ठिकाणी काय करेल ते ॲक्शन प्रोड्यूस करेल. दे आर यूज टू रिलीव्ह सोअरनेस इन द माइल्ड थ्रोट इन्फेक्शन, जे काय थ्रोटमध्ये किंवा मग घशामध्ये ओरल कॅव्हिटीमध्ये जे काय सोर्सनेस होतो किंवा मग रॅशेस आलेले असतात अशा प्रकारच्या इन्फेक्शनसाठी किंवा कंडिशनसाठी आपण थ्रोट पेंट्स यूज करतो. त्याचबरोबर जे काय फेनॉल असेल थायमॉल असेल हे थ्रोट पेंट्समध्ये स्मॉल कॉन्सन्ट्रेशनमध्ये जनरली काय केले जातात यूज केले जातात. लक्षात घ्या थायमॉल आणि फेनॉल हे कधीकधी किंवा जनरली थ्रोट पेंट्समध्ये यूज केले जातात. यावर क्वेश्चन विचारले जातं की कोणता कन्स्टिट्युएंट किंवा कोणता घटक थ्रोट पेंट्समध्ये यूज केला जातो तर ते आहे थायमॉल आणि फेनॉल ओके. त्याचबरोबर कशामुळे यूज करतात कारण की त्यांना अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे. त्याचबरोबर पोटॅशियम क्लोरेट हे पण गार्गलमध्ये कधीकधी यूज केलं जातं. त्याची काय वीक ॲस्ट्रिंजंट इफेक्ट आहे. आता ॲस्ट्रिंजंट ड्रग काय किंवा मग ॲस्ट्रिंजंट ॲक्शन म्हणजे काय तर ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय ॲस्ट्रिंजंट जे काय ॲस्ट्रिंजंट ड्रग असतील किंवा ॲस्ट्रिंजंट ॲक्शन म्हणजे काय तर जे काय ॲस्ट्रिंजंट ड्रग आहे ते ब्लड किंवा मग बॉडी ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्यानंतर ब्लडमधल्या प्रोटीनला काय करतात ते कोॲग्युलेट करतात आणि काय होतं त्या ठिकाणी मग जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम असतील किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये जे काय प्रोटीन आहे त्याला कोॲग्युलेट करतात आणि कोॲग्युलेट झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होतील ते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरिया वगैरे काय होतील किल होतील. या कंडिशनला काय म्हणायचं ॲस्ट्रिंजंट जनरली ड्रग काय करतात ते
जे काय कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचं ते घडून आणून मायक्रो ऑर्गॅनिझमची डेथ करतात. आता कोॲग्युलेशन म्हणजे काय, गोठणे, प्रोटीन गोठणे. आता तुम्ही या ठिकाणी उदाहरण देतो कोॲग्युलेशनचा. जी काय अंडी आहेत, अंडीला बॉईल केल्याच्या नंतर काय होतं, अंडी काय होतात, घट्ट होतात, कोॲग्युलेट होतात. आणि तसंच जेव्हा ॲस्ट्रिंजंट ड्रग बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्याच्या सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्याच्या सेलमध्ये असणारं जे काय प्रोटीन आहे ते कोॲग्युलेट होतं, गोठतं आणि मग काय होतं, ते बॅक्टेरिया काय होतात, किल होतात. त्या ॲक्शनला काय म्हणतात, ॲस्ट्रिंजंट ॲक्शन. त्याचबरोबर एक्झाम्पल पाहायचं असेल तर फेनॉल गार्गल्स, पोटॅशियम क्लोराईड अँड फेनॉल गार्गल्स हे काय आहेत, गार्गलचे एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर जे काय इन्स्ट्रक्शन आहेत गार्गलच्या, जे काय लेबल असेल, कंटेनर आहे त्यावरती, ते काय आहेत, नॉट टू बी सॉलोड इन अ लार्ज अमाऊंट, नॉट टू बी सॉलोड इन लार्ज अमाऊंट. जे काय ठराविक जे काय क्वांटिटी आहे, अमाऊंट आहे त्याच्या पेक्षा जास्त हे आपण गिळले, आपण काय म्हणलं पाहिजे, सॉल्व केले नाही पाहिजे किंवा मग आपण पोटामध्ये हे गेले नाही पाहिजे. तर जास्त जर गेले किंवा आपण गिळून घेतले किंवा मग आपण ड्रिंक केले तर काय होईल, साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर जे काय माउथ वॉशेस, नेक्स्ट जे काय डोसेस फॉर्म आहे माउथ वॉशेस. आपण काय पाहतो मित्रांनो, मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म, त्याच्यामधले महत्त्वाचे जे काय डोसेस फॉर्म आहेत, लिनिमेंट, लोशन पाहिलं, गार्गल पाहिलं. आता आपण पाहतोय माउथ वॉशेस. दिज आर ॲक्वियस सोल्युशन विथ प्लिझंट टेस्ट अँड ऑर्डर. लक्षात घ्या, माउथ वॉशेस काय आहेत, ॲक्वियस म्हणजे वॉटर या ठिकाणी व्हेकल म्हणून यूज केलं जातं. इतर जे काय सोलवंट आहे ते या ठिकाणी यूज केले जात नाहीत. त्याचबरोबर त्याचं जे काय टेस्ट असते प्लिझंट असते आणि काय ऑर्डर पण चांगला असतो. त्यामुळं जे काय बॅड ऑर्डर असतील, काही लोकांना माउथचा बॅड ऑर्डर येतो किंवा मग घाण वास येतो, अशा कंडिशनमध्ये आपण माउथ वॉशेस यूज करतो. त्याचबरोबर त्यालाच आपण काय म्हणतो, डिओडराइज म्हणतो. ओके, म्हणजे जे काय माउथ कॅव्हिटी असेल, बक्कल कॅव्हिटी असेल, जे काय मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथमुळे त्या ठिकाणी बॅड ऑर्डर येतो, घाण वास येतो, अशा कंडिशनमध्ये जे काय माउथ वॉशेस आहेत हे जर आपण वापरले तर आपल्या तोंडाचा जे काय बॅड ऑर्डर असेल, घाण वास असेल, ते काय होऊ शकतो, दूर होतो. त्या कंडिशनला आपण काय म्हणू, डिओडराइज. ओके. त्याचबरोबर जनरली दे आर कंटेन्स अँटीबॅक्टेरियल एजंट, अल्कोहोल, ग्लिसरीन, स्वीटनिंग एजंट. लक्षात घ्या, जे काय माउथ वॉशेसमध्ये जनरली कोणते कंटेंट किंवा ड्रग असतात, सबस्टन्सेस असतात, तर अँटीबॅक्टेरियल एजंट. कारण की जे काय मायक्रो ऑर्गॅनिझममुळं माउथ असेल किंवा बक्कल कॅव्हिटी असेल त्या ठिकाणी घाण वास येतो किंवा इन्फेक्शन झालेलं असतं, त्याला किल करण्यासाठी, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्यासाठी अँटीमायक्रोबियल एजंट या ठिकाणी यूज करतात. आता अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजे काय, अँटीमायक्रोबियल एजंट म्हणजे काय, ड्रग. एजंट म्हणजे काय, ड्रग. या ठिकाणी अँटी म्हणजे काय, च्या विरुद्ध, आणि बॅक्टेरियल म्हणजे काय, बॅक्टेरिया म्हणजे काय, बॅक्टेरियाला किल करणारे. म्हणजेच काय, अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणजे काय, जे ड्रग मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियाला किल करतात त्याला काय म्हणायचं, अँटीबॅक्टेरियल एजंट. ओके, त्याला अँटीमायक्रोबियल एजंट पण असं म्हणतो. त्याचबरोबर जे काय अल्कोहोल असेल, ग्लिसरीन असेल, स्वीटनिंग एजंट असेल, हे पण या ठिकाणी असतात. त्याचबरोबर फ्लेवरिंग एजंट असतात, कलरिंग एजंट असतात जे काय माउथ वॉशेसमध्ये. तर एक्झाम्पल जर पाहायचं झालं माउथ वॉशेसचं, सोडियम क्लोराईड माउथवॉश, कंपाऊंड BPC, ब्रिटिश फार्माकोपिया कोडेक्स. ओके, BPC म्हणजे काय, ब्रिटिश फार्माकोपिया कोडेक्स. तर अशा प्रकारे जे काय माउथवॉश आहे हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे स्प्रे. स्प्रे काय, आपण बऱ्याच वेळेस स्प्रे वापरतो, आपल्याला स्प्रेविषयी जास्त माहिती नसते, परंतु स्प्रे पण एक महत्त्वाचा डोसेस फॉर्म आहे. त्यामध्ये जे काय नॉन ॲक्वियस किंवा ॲक्वियस दोन्ही या ठिकाणी सॉल्वंट यूज केले जातात आणि तो मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे. स्प्रे काय आहे, मोनोफेजिक लिक्विड डोसेस फॉर्म आहे. सम स्प्रे आर प्रिपरेशन ऑफ ड्रग इन अ मीडिया विच मे बी ॲक्वियस, अल्कोहोलिक और ग्लिसरीन. लक्षात घ्या, स्प्रे काय, एक सोल्युशन आहे जे की ज्याच्यामध्ये वॉटर किंवा अल्कोहोल किंवा ग्लिसरीन हे सॉल्वंट म्हणून वापरलं जातं. म्हणजे वॉटर असेल किंवा ग्लिसरीन असेल, अल्कोहोल असेल, याच्यामध्ये जे काय ड्रग आहे तो डिझॉल्व केला जातो आणि त्याचा काय काय बनवलं जातं, स्प्रे बनवलं जातं. दे आर अप्लाइड टू द म्युकस मेम्ब्रेन
ऑफ नोज थ्रोट विथ ॲटोमायझर. आता हे जे काय स्प्रे आहेत जनरली इंटरनल यूजसाठी वापरायचे असेल तर आपल्याला जे काय नोज असेल माउथ असेल या ठिकाणी ते वापरायचे असतील तर त्या ठिकाणी ॲटोमायझर यूज करतात. ॲटोमायझर हे काय एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे स्प्रेयरसारखं. द थ्रोट स्प्रे मस्ट बी स्प्रेड फ्रॉम अ स्पेशल टाईप ऑफ ॲटोमायझर. जेव्हा आपल्याला थ्रोट स्प्रे यूज करायचा असेल आपल्याला स्पेशल टाईपचं काय करावं लागतं ॲटोमायझर वापरावं लागतं. त्याला आपण काय म्हणू नेबुलायझर. लक्षात घ्या थ्रोट स्प्रे जेव्हा आपल्याला थ्रोटमध्ये वापरायचं असेल तर स्पेशल टाईपचं ॲटोमायझर नावाचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते वापरलं जातं. त्याला काय म्हणायचं नेबुलायझर असं म्हणतात. ओके. त्यानंतर जे काय त्याचबरोबर जे काय विच रिमूव्ह द लार्ज ड्रॉपलेट बाय अ बफलिंग सिस्टीम ओनली फाईन ड्रॉपलेट आर रिक्वायर्ड सो दॅट देर मे बी रीच द लंग्स. ओके. हे काय करतात फक्त फाईन जे काय पार्टिकल आहेत स्प्रेचे तेच तयार करतात आणि ते फाईन पार्टिकल लंग्सकडे जातात म्हणून त्या ठिकाणी नेबुलायझर वापरतात. जेव्हा नोजमध्ये आपल्याला ड्रग स्प्रे करायचं असेल त्या ठिकाणी जे काय ॲटोमायझर वापरतात त्याला आपण काय म्हणतो नेबुलायझर. तर अशा प्रकारे जे काय महत्त्वाचे जे काय डोसेस फॉर्म आहेत त्यामध्ये स्प्रे पाहिला आपण. आता नंतर महत्त्वाचं जे आहे तो इन्हलेशन आहे तो आपण पुढच्या किंवा मग इन्हलेशन असेल किंवा मग आपण दुसरं काय नेसल ड्रॉप असेल किंवा मग अदर आय ड्रॉप असेल आय लोशन असेल आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो जे काय मोनोफिजिक डोसेस फॉर्म असेल बायफिजिक डोसेस फॉर्म असेल सॉलिड डोसेस फॉर्म असेल यावरती प्रत्येक फार्मासिस्ट एक्झाम असेल किंवा फार्मसी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला जातो. हे व्यवस्थित करून घ्या. ह्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कोणते ड्रग कोणते सबस्टन्सेस यूज केले जातात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा. त्याचबरोबर आपण जे काय मेंबरशिप बटन किंवा जॉईन बटन या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. अत्यंत कमी फीसमध्ये तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर होऊ शकतात. तुम्हाला जे काय स्पेशल व्हिडिओ आहेत ते या ठिकाणी मिळत राहतील. फार्मासिस्ट एक्झाम संबंधित सर्वच गोष्टी आपण सिलेबस या ठिकाणी त्याचे व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत लेक्चर अपलोड करणार आहोत. त्यामुळं जॉईन बटनला सुद्धा तुम्ही क्लिक करून जॉईन व्हा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद जय महाराष्ट्र.